हा तू फक्त आहे ना चप्पलच घेत राहा, असलेल्या चप्पला घरी ठेव, गाडीत ठेव आणि फक्त फक्त तू चप्पलांची शॉपिंग करा. येस. काय मग नवीन दुसरी डिझाईनची लागली तर मग आणि घालू नको, फक्त घरातच ठेवा. चलो. चालवतेस ना? नाही बाबा, चालव. इथून कुठे हायवेला चालवतेस. चालवते तू चालवते. हे बघा, हे हाय करा. जिजू आहेत माझ्या नंदेचे हजबंड आणि विहान्सचे पप्पा. फर्स्ट टाइम ब्लॉगिंग मध्ये येत आहे. चलो हम चलाएगा. नीट चालवा. एक्सपर्ट एक्सपर्ट मोठा. हा पाठवते तुला खाली. कोणाला काय रे? हो हो हाय, माझ्याकडेच आहे. बाईकची तिथंच ठेवले भिंतीवर का खिडकीवर. विहान्स हाय काय बाय येते बाय. थांब. बाय आलं बघ. हा हाय बोल. ए विहान्स, हे बघ बोल. ए नाही, हॅलो बोल. हाय बोल. एसी नाही लावली. लावला एसी, लावला एसी. चलो. हॅलो. हँडब्रेक रिलीज, एक्सेलरेटर. आणि मी पहिल्यांदा स्वप्नील ड्रायव्हिंग करताना मी बसते आहे. आता बघूयात किती सेफली नेतोय. होप सो की सेफलीच जाऊ. हा तू इकडे नको बघू. आरसा मला बघू दे. हा चलो. आपल्या ह्याच्यामध्ये आणि काल आमची ॲनिव्हर्सरी झाली रात्री. मग आम्ही मम्मीकडे गेलो, तिकडे रात्री राहिलो आणि लगेचच आम्ही आता आईंकडे आलो महाडला. आणि आम्ही पनवेलला चाललो आहे. आत्ता दुपार झाली आहे. आणि त्याचं खास कारण असं की आम्हाला ताई आणि जिजूने गिफ्ट दिलं आहे मायक्रोवेव्ह ओव्हन. तर तो आम्ही दोघे पण बाईकवरती नाही नेऊ शकत आणि आम्हाला एस टीमधून न्यायला पण खूप प्रॉब्लेम होईल. म्हणून मग आज जिजू चालले होते पनवेलला. मग आम्ही म्हटलं की सगळेच आम्ही मग पनवेलला जातो आणि त्यांच्या गाडीमध्ये. आणि मग तिथे ओव्हन ठेवू आणि आम्ही दोघे लगेच निघू, कारण जिजूंना पुन्हा त्यांच्या बहिणीकडे जायचं आहे. राणीताई म्हटली की काय आपलं आम्ही जातोय ते म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही नाही का फ्यूल वेस्ट करतोय. आणि मोदी साहेबांनी सांगितले सध्या फ्यूल आपल्याला सेव्ह करण्यासाठी. तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही, कारण आमच्याकडे ऑलरेडी EV आहे. त्यामुळे आम्ही Yes. बऱ्याचदा जाऊ येऊ शकतो. हा सो आम्ही आत्ता पनवेलला चाललो आणि रिटर्न येणार आहोत. आणि माझ्याकडून आणि स्वप्नीलकडून तुम्हाला दोघांना पण थँक्यू मायक्रोवेव्ह ओव्हन दिल्याबद्दल. आणि आम्हाला खरंच खूप गरज होती आणि तेच त्यांनी सुचवलं की ते गिफ्ट द्यायचं म्हणून. सो थँक्यू दोघांना पण. आणि विहान्सचे जेव्हा पप्पा गाडी चालवतात तर विहान्स एकदम रिलॅक्स असतो. आणि आज मामा गाडी चालवते तर त्याचं सगळं लक्ष मामाकडे आहे की रेडी पोझिशनमध्ये पकडले पप्पांना, नीट गाडी चालवेल की नाही मामा याचं टेन्शन आहे त्याला. ए विहान्स, मामा गाडी चालवतोय ना. तर विषय आता असं झालाय, सगळ्यांचे तुम्ही बघा चेहरे. विहानचं तर बघा हे असं का झालं माहितीये, कारण आता गाडी जो चालवत आहे आमच्यामध्ये ते पहा कोण आहे. से हाय, कसं वाटतं गाडी? एकदम मस्त. बऱ्याच दिवसाने चालवते तर खूप छान वाटते. म्हणजे मी शिकत होते आणि पहिल्यांदा आता गाडी चालवते मी, तर खरंच खूप छान वाटते. आणि तेही हायवेवरती महाडच्या. आणि आता आम्ही हॉटेलला थांबलो. कोणत्या रे? त्रिमूर्ती हॉटेलला मध्येच थांबलोय. आणि त्याचं रिझन हे असं की हे बघा, इथे गाडी लावली आहे चार्जिंगला. चार्जिंग संपली होती, 7% चार्जिंग होती, त्यामुळे इथे गाडी चार्जिंगला लावली आम्ही. आणि आम्ही आत्ता आलो आहे हॉटेलमध्ये, कारण चार्जिंग पण लावून होईल. आणि आत्ता 7:30 झालेत. आम्ही इथे जेवतो, कारण आत्ता जर जेवलो नाही ना आम्ही तर आम्हाला जेवायला मिळणार नाही नंतर. म्हणजे वेळ नाही मिळणार, कारण आम्ही घरी जाऊ आणि ते
मायक्रोवेव्ह ओव्हन ठेवू घरी आणि लगेच आम्हाला बसने निघायचं आहे इकडे यायला, महाडला जायला. त्याच्यामुळे आम्हाला वेळ नाही मिळणार. मग आत्ता भूक तर नाहीच आहे, तरी पण मग आम्ही जेवतो आणि मग इथून निघू. आणि मध्येच आमचं झालं असं की कॅमेराची चार्जिंग पूर्ण संपली, त्यामुळे ना आम्ही काहीच शूट नाही करू शकलो. मध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं, आंबा आणला होता तो पण खाल्ला, त्याच्यामुळे आम्ही ते काही शूट नाही करू शकलो. कॅमेराची पूर्ण बॅटरी डाऊन झाली आणि मग आता मी आयफोनमध्ये मी शूट करते. आता नाही माहिती क्लॅरिटी किती असेल, पण येस मी आता आयफोनमध्ये शूट करते. आणि मी आता बाहेर आले हॉटेलमधून, कारण पाय पण खूप दुखत आहेत. एक तर काल रात्री खूप नाचलो आणि आत्ता दिवसभर आमचा प्रवासच चालू आहे त्याच्यामुळे. आणि हे सगळे गेलेत हॉटेलला आणि मी पण आता जाते हॉटेलमध्ये. खाना खाना है अभी. खाना खाने का है भाई. चेहरा बघ कसं झाला आहे, सुजला आहे पूर्ण. अरे हा बॅक कॅमेरा होत नाही एका टायमाला. मला म्हणजे पोळी भाजी असली तर मी मिसळ पाव तुम्ही काय खाताय? किती वाजले रे? ते बघ खाऊ शोधायला गेले 8 वाजले. ते त्यांचं बघ काय चाललंय, शोधतायत बघ कसे. बघाय गाडीने किती टाइम लागतो, म्हणजे 4 तास लागले आपण नाही. 4 तास आपल्याला लागले कशाने, ते मी ड्रायव्हिंग करत होती. माझी 60च्या पुढे स्पीड जात नव्हती. 70 गेली होती, पण मी 70ला पण गेले होते. 70ला गेले होते मी. काय खाल्लं बोला. एक टकलू काय खातो. मग आता खायला आलोय आम्ही आणि ह्यांचं काय चाललंय खाणं. मी मिसळ पाव. टकलू काय खाते. थालीपीठ मिळतं आहे काय. हे काय नीट नीट. टेस्ट कशी आहे. ए टकलू, टकलूला काय आवडलं. थालीपीठ आवडलं ना टकलू. हा काय काय यम्मी भाजी आहे. थालीपीठ बोल. हां याने रसावडा घेतलाय. कशी आहे मिसळ? छान मस्त वाव. एन्जॉय करतायत नाश्ता. बोल एन्जॉय. कसा आहे नाश्ता विराज? मस्त यम्मी. दृष्टी गेली नव्हती. स्वाभिमान इथं तरवली होती. या मातीत स्वाभिमान त्यांनीच पेरला होता. सांगणार देवराज शंभू कसा होता. माझा सांगणार देवराज शंभू कसा होता. गावाने म्हटले होते जगदंब जगदंब आणि सुनावले कताराना कडक दंड. कशी ती मागेल भीक म्हणेन जय औरंग. कळली जीव तरी मुखातून ना माफी बोलला होता. सांगणार देवराज शंभू कसा होता. माझा सांगणार देवराज शंभू कसा होता. ना रंगेल होता ना रंगेल होता. श्वासही अर्पण केला इथल्या मातीच्या साठी. असा स्वराज्याचा धाकला धनी तो धर्मवीर होता. तो धर्मवीर होता. आणि जे आत्ता तुम्ही गाणं ऐकलं ना ते जिजूच रॅप करतात. त्यांचेच लिरिक्स आहेत, म्युझिक पण त्यांचीच आहे आणि ते इतकं सुंदर रॅप करतात. त्यांचं एक यूट्यूबला चॅनल आहे विजय सन ऑफ
अशोका या नावाने त्यांचं यूट्यूबला चॅनल आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा त्या चॅनलला. आणि ते इतकं सुंदर गाणं म्हणतात आणि खूप छान रॅप करतात. आणि त्या चॅनलला भेट द्या, लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आम्ही पोहोचलो आहे इथे आमच्या बिल्डिंगच्या खाली आहोत. आणि हे बघा, हा ओव्हन घेऊन आता आम्ही वरती जाऊ. आणि सगळं जाण्यासाठी आम्हाला 3rd फ्लोअरला जायचं आहे विदाऊट लिफ्ट. सो हा स्वप्नीलसाठी खूप मोठा टास्क असेल. अरे कशाला नाही लावत, अरे अरे थांब स्वप्नील थांब. मी जाऊन पटकन चालू करते. चल 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 जल्दी जल्दी. आरामात काय हे बघ, मला आधी जाऊ दे. हे माझे पाय गेले मम्मी. ए ठेव ठेव खाली. अरे ठेव स्वप्नील. हे ग, एवढे थकलोय आम्ही. आणि हा बघा येतोय घेऊन. मेली मी. ठेव ना खाली. किती आहे? 20 किलोचं आहे ना? आहे का? बापरे. आणि लगेच आता आम्हाला रिटर्न निघायचं आहे. एलेक्सा ना, एलेक्सा बंद आहे ना? आणि हा ताईंनी आम्हाला गिफ्ट दिलाय मायक्रोवेव्ह. कशाला कशाला लावतोय हा? हे बघा, आताच आम्ही आलो, पोहोचलो, मायक्रोवेव्ह ठेवला आणि आता लगेच निघतोय कारण जिजू आणि ताई खाली थांबल्यात. सो आता जातो. आणि बस पण लवकर भेटायला पाहिजे कारण आत्ता खूप गर्दी असेल बस स्टँडला. आत्ता म्हणजे मे महिना पूर्णच गर्दी आहे, रिझर्वेशन पण मिळत नाहीच. त्यामुळे आम्ही आता लगेच निघतोय. बस पण भेटायला पाहिजे, नाहीतर मग प्रायव्हेट गाडीने आम्हाला जावं लागेल. सो चला बघूयात बसने जातोय की आता काय प्रायव्हेट गाडीने जातोय. आणि हे बघा, आम्ही एसटीने आलोय आता. आम्ही बसनेच आलो. थांब थांब बोलू दे, मला कंप्लीट करू दे. आम्ही बसने आलो आता. आणि किती वाजले ते? आत्ता वाजले किती? नाही आत्ता हां म्हणजे 8:44 ना, 9:44ला बसलो आम्ही. आणि आता इथे हॉटेल मिलेनला आलो आहे, पनवेलच्या थोडं पुढे. आणि आता इथे जेवणासाठी गाडी थांबली आहे. पण ऑब्व्हियसली आम्ही दोघांनी पण मिसळ खाल्ली होती. ताई दादा गेले पुढे कोपर खैरानेला आणि आम्ही इकडे आलो. आणि आता इथे नाश्त्याला गाडी थांबली आहे, पण आम्ही काहीच खाणार नाही आहोत कारण आम्ही ऑलरेडी जेवलो आहे. सो आता इथून आम्ही जाणार महाडला. आज महाडला राहणार कारण आमची 1 ते 1:30च्या दरम्यान गाडी थांबेल महाडला. सो मग आम्ही घरी नाही जाणार, तिकडे मम्मीकडे. आम्ही महाडमध्येच थांबू, आईकडे नाही बघू वगैरे नाही, महाडमध्येच थांबू आपण. आणि मग उद्या सकाळी बघू, मग खैराला वगैरे जाऊ. तर आजचा आमचा पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगचा होता, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते आत्तापर्यंत, रात्रीपर्यंत. आणि आत्ताचे काहीचे दिवस आहेत, 5-6 दिवस, ते सगळे आमचे ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहेत. पण खूप मजा येत आहेत, खूप आम्ही एन्जॉय करतो कारण ऑब्व्हियसली आम्ही फॅमिलीसोबत आहोत. सो आत्ताचे जे हे ब्लॉग आहेत ते तुम्हाला तसेच बघायला मिळणार आहेत. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. काय
आणि आज मी फर्स्ट टाईम ड्राईव्ह केलं, म्हणजे मी ड्रायव्हिंग क्लास केल्यानंतर आहे ना पहिल्यांदा मी गाडी चालवली. जिजूंची होती त्याच्यामुळे म्हटलं की मी ट्राय करते आणि खरंच खूप मस्त वाटलं. पण स्पीड थोडीशी कमी होती माझी, 70 नाही रे, किती 60 65 50-60 नाही, गप्पा बस, 65 ते 70च्या आसपास होती माझी स्पीड. पण येस, मजा वाटली. आणि कारमध्ये बसल्यानंतर गाडी चालवताना भीती नाही वाटत किंवा स्पीड कळत नाही आपली किती स्पीड आहे. आणखी पुढे घेतली असती पण नाही, कारण मी पहिल्यांदा ड्राईव्ह केलं, ते पण म्हणजे कोणी नसताना, शेजारी ट्रेनर नसताना. हा ट्रेनर होता की याला पण थोडीफार गाडी यायची आधी, पण आत्ता कम्प्लिटली येते त्याला गाडी. आणि त्यांनीच पनवेलपर्यंत नाही, त्रिमूर्ती हॉटेलला जिथे आम्ही चार्जिंग करायला थांबलो होतो तिथपर्यंत ह्याने गाडी नेली आणि त्याच्या पुढे मग जिजूनी घेतली. पण आम्ही दोघांनीही आज गाडी चालवली आणि खरंच खूप खूप भारी वाटलं. आता आम्ही वेटिंग करतोय की आमची गाडी कधी येणार. सो आम्ही तेच वेट करतोय, आम्ही कधी घेऊ शकतो आम्ही गाडी लवकरच. गप्पा बस, काय लवकर बघूयात.